अकलूज माळशिरस रोड ट्रॅफिक जाम झालेला आहे इनामदार डॉक्टरांच्या समोर. त्याच्यामुळं रस्त्यावर जे साईडला पार्किंग होतं आहे त्याचा हा प्रॉब्लेम आहे. हे पार्किंग काढलं पाहिजे का नको आहे. इथे दुधाचा टँकर, परत मिक्सर कॉन्क्रीटचा एक उभारलेला होता तो आता गेला आहे. तर अशा प्रकारचं जर ब्लॉक होत असेल तर करणार काय प्रशासन. संग्रामनगर ग्रामपंचायत जे अतिक्रमण आहे ते रस्त्याच्या कडेचं काढणार आहे का नाही. अशा वेळेस जे एखादा पत्रकार जर बोलत असेल तर सगळ्याला बोचलं जात आहे. तर अशा प्रकारचं ट्रॅफिक जाम का होतं आहे याची कारणं संग्रामनगर ग्रामपंचायत डिपार्टमेंट यांनी शोधलं पाहिजे. कारण हा दुधाचा टँकर सोनाई का थांबला आहे त्याचा विचार कोणी केला आहे का. मग साईडला जर हे असं पार्किंग होत असेल तर रस्ता ओपन कसा होणार. हे साईडला असं पार्किंग आहे, रस्त्यावर असे बोर्ड आहेत, हे बोर्ड काढले पाहिजेत. ह्या बोर्डमुळे रस्त्याचा ब्लॉक होतो आहे. तर अशा रस्त्यावर लावलेल्या गाड्या आहे ह्यांना पार्किंगला रोडवर कोणी परवानगी दिली. असा प्रकार आहे सगळा. बघा जवळजवळ संयोग मेडिकलपर्यंत ट्रॅफिक जाम झालेला आहे. आणि पुढं बागेवाडी हद्दीपर्यंत कॅनॉलपर्यंत ट्रॅफिक जाम झालेलं आहे वन साईड. हे टँकरचा काय प्रॉब्लेम आहे त्याचे रस्त्यावरच मशीन खोललेलं आहे. त्यांची रस्त्यावर काहीतरी दुरुस्ती चालू आहे. पुढं बघा थांबू नका. सोनाई दूध टँकर हे इनामदार डॉक्टरांच्या समोर अगदी असं ब्लॉक झालेलं आहे स्पीड ब्रेकरच्या साईडला. हे प्रशासन ग्रामपंचायत यांचाही दोष आहे. अटल 25 न्यूज सोलापूर अकलूज 98 34 28 40 74. हे अशा प्रकारे जर ब्लॉक होत असेल शासन काय कर. पोलीस डिपार्टमेंट ट्रॅफिकवाले कुठं आहेत. ट्रॅफिकवाल्यांना ते मी वारंवार सांगितलं आहे तुम्ही रस्त्याच्या साईडला जे पार्किंग आहे त्या पार्किंगवर फाईन लावा. तुम्हाला पार्किंगला साईबाबा मंदिरात जागा केलेली असताना सुद्धा जर रस्त्यावर गाड्या लावत असतील तर हॉस्पिटलच्या समोरच्या बाजूचं तुम्हाला पूर्ण ट्रॅफिक जाम होतं आहे ते मोकळं करावं लागेल. हे डिपार्टमेंटची जबाबदारी आहे. अटल 25 न्यूज